नगरपंचायत निवडणुकीची सध्या धामधूम आहे. प्रचाराने वेग घेतलेला आहे. काही दिवसापूर्वीच अर्जाची छाननी देखील झालेली आहे. आणि तरुण आपल्यासोबत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत? विकास झालेला आहे, विकास नाही झाला, किंवा विकास कसा व्हायला पाहिजे ते जाणून घेण्यासाठी आपण रेणापूर नगरीमध्ये आलेलो आहोत. माझ्यासोबत तिथले काही युवक आहेत. भैया, काय नाव आहे तुमचं आणि कशा प्रकारे तुम्ही या राजकारणाकडे बघता? माझं नाव अजय गाडे. रेणापूरचा विकास तर 100% झालेलाच आहे. आणि त्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर मला वाटते विकास 100% होणार. 100%च्या प्लस आणखीवरही काही तरुण पोरांसाठी रोजगार असेल, काही गोष्टी नगराध्यक्ष आणू शकतील असा मला तर भरोसा आहे त्यांच्यावर. पहिल्यांदा कचऱ्याचं व्यवस्थापन सांगतो मी. नगराध्यक्ष झाल्यानंतर अभिषेक केंद्रे नगराध्यक्ष झाले, त्यानंतर त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये 3 एकर जमीन कचरा व्यवस्थापनासाठी दिली. 3 एकर जमीन कोणी देत नाही. येणारेही तसं जर सांगत असतील आम्ही देऊ शकत नाही, मला माहिती आहे. त्यांनी स्वतःच्या जागी दिले. आणि रोजगार म्हणायचं झालं तर कुठं तर आता केंद्रात ही सत्ता भाजपाचीच आहे, महाराष्ट्रातील भाजपाचीच आहे. MIDC वगैरे आणू शकतील. पाणी शुद्ध येत आहे. पहिलं पाणी पिवळसर यायचं ग्रामपंचायत असताना, आता पाणी व्यवस्थितच आहे. आणि पाण्याची नवीन टाकी झालेली आहे. आणखी ज्यावेळेस नवीन पाईपलाईन झाली, प्रेशर जास्त असते, पाणी इथल्या टाकीतून कमी पडत होतं, म्हणून दुसरी टाकी पण तयार झालेली आहे. त्या टाकीतून आता पाणी सुरळीत चालू होईल. नगराचा वार्डाचा विकास म्हणजे तेथील रस्ते असतील, नाल्या असतील, लाईटची व्यवस्था असेल, तर याबाबत कशा प्रकारचं विकास काम झालेले आहेत ना? लाईटची तर कुठंच काहीच अडचण नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही गल्लीत जर तुम्ही कुठे फिरलात संध्याकाळी तर लाईटची अडचण कुठंच नाही. भाजपाने येथील आपल्या प्रशासन काळात किंवा शासन काळामध्ये रस्ते, नाले या मूलभूत समस्याकडे विशेष करून लक्ष दिलेलं आहे असं इथले युवक सांगतात. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. आपण त्यांना विचारू की काय वाटतं तुम्हाला, कशा प्रकारचा विकास झाला आहे किंवा काय अपेक्षित आहे तुम्हाला? विकास चांगला झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी रोड झालेले आहेत, सिमेंट रोड झालेले आहेत. परवा क्रमांक 6 मध्ये आमचं महादेव मंदिर प्रशस्त मंदिर आहे, म्हणजे पुरातन. आतापर्यंत 20 वर्ष कालखंडामध्ये एक रोड नव्हता त्या ठिकाणी. आता एकदम गजगजलेला परिसर झालेला आहे. मंदिर पण व्यवस्थित बांधून दिलेलं आहे रमेश आपण. आतापर्यंत आजूबाजूच्या नगर परिषद असतील किंवा महानगरपालिका असेल त्यापेक्षा देखील जास्त निधी इथे आणलेला आहे. तर खरंच इथं निधी आणलेला आहे का तेवढा? या निधीच्या माध्यमातून कामं बी केलीत ना. कामं भरपूर झालेली आहेत. प्रत्येक गावामध्ये रोड झालेले आहेत. कामं भरपूर झालीत, निधी देखील भरपूर आणला असं म्हणतात. नेमकं तुम्ही एक युवक आहेत, युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारचं इथं राज्य असलं पाहिजे किंवा इथली व्यवस्था कशी असली पाहिजे? आता जशी व्यवस्था आहे ना, हे 100% चांगली. का? त्याचं एक कारण आहे भाजपा. आता आमचा वार्ड एवढा झाडी झुडपानं भरून गेले, असे फिरायचं म्हणलं तर भीती वाटायची. पण आता असं बिंदास फिरू शकतात लहान मुलं देखील. एवढा विकास झालेला आहे आमच्या इकडे. गल्लीत बोर आहेत, पाण्याची चांगली सुविधा आहे, लाईटी आहेत, रस्ते चांगले आहेत. अजून काय पाहिजे? लाईट व्यवस्था सगळी आहे, रस्ते चांगले आहेत म्हणतात तुम्ही. मग इथून पुढे निवडणुकीमध्ये आता जे उमेदवार थांबलेत, किती उमेदवार थांबलेत आणि समोरचे पक्ष काही जे आश्वासन देतात त्यांच्यावर विश्वास आहे का तुमचा? आश्वासन काय, आता कुणीही देते, मी बी तुम्हाला देतो, तुम्ही मला देतात. आश्वासनच काय, म्हणजे ओरिजिनल असते ते ओरिजिनल असते. बरोबर. हां, खरं ते शेवटपर्यंत राहणार. खोटं लय दिवस टिकत नाही. मग खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलायचं ते आता सांगू शकत नाही ना आपण. हां, खरं ते समाजाला, सगळ्या गावाला दिसून येईल ना काय थोड्या दिवसात. खरा चेहरा कोणाचा आहे, काय नाही, कोण खोटं बोलते, कोण खोटे आश्वासन देते, दिसून येईल थोड्या दिवसातच. खोटे आश्वासन आणि खरे आश्वासन कुणाचे हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. आणि नेमकं एक युवक आहेत तुम्ही, युवका म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आतापर्यंत विकास झाला तर तुम्ही म्हणतात, परंतु विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इथून पुढे काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला? कसं आहे माहिती आहे का, स्थानिक समस्या ज्या असतात गावाच्या, तो सॉल्व्ह करणारा चेहरा आमच्या गावामध्ये आहे. कसं आहे, न्यूजमध्ये नाव नाही घेऊ शकत, पण इथं गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की रेणापूरचा विकास 5 वर्षात कोणी केला, कसा केला. गावात रस्ता नव्हता, रस्ता व्यवस्थित झाला, लाईट झाली, पाणी व्यवस्थित आहे. म्हणजे तक्रार करायला, स्थानिक समस्या जी असतात तक्रार करायला कुठली गोष्ट नाही. राहिला प्रश्न पुढे, इथून पुढे काय विकास पाहिजे? रोजगाराची संधी. युवकांचा सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो, रोजगाराची संधी. आमची इच्छा आहे आणि आम्हाला म्हणजे आकांक्षा बी आहे ती की ती गोष्ट होईल, त्या माणसाकडून ती गोष्ट होणार 100%.
आणि तुम्हाला अपेक्षित आहे की इथे विकास तर झाला आहे, परंतु मूळ युवकांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी तुम्ही काही मागणी करणार आहेत का नाही? मागणी करणार ना, आम्ही मुद्दे मांडणार, कारण ते यंग जनरेशनला घेऊनच सोबत चालतात. पहिली गोष्ट, पुढाऱ्यांचे असतातच सोबत, पण जास्त यंग जनरेशनमध्ये राहतात, पोरांचे मुद्दे ऐकतात. आता इथं अभ्यासिका नव्हती, मुलांना पोलीस भरती करणाऱ्या मुलांना अभ्यासिका नव्हती, त्यांनी पोलीस भरतीसाठी अभ्यासिका चालू केली खास म्हणजे. असे छोटे मोठे काही गोष्टी आहेत ज्या खरंच ते सॉल्व्ह करतात आणि करत राहतील पण इथून. आपण रेणापूर नगरीमध्ये काही युवकांचं मनोगत ऐकलं किंवा त्यांच्या भावना ऐकल्या. असं सर्वसाधारण असं वेळ आले की बाबा विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती विकास करण्यासाठी इथे नाल्या रस्ते तर झालेले आहेत, परंतु युवकांना रोजगार संधी देखील आता उपलब्ध होतील, अशा प्रकारचं यांचं म्हणणं आहे. अरुण हांडे, LCN न्यूज, लातूर.